सी म्हणजे सिगरेट अँड अलाइड, म्हणजे कुठलंही व्यसन. असं म्हणतं की ट्रू ग्रॅटिट्यूड तुमच्या याच्यात आली तर तुमचं रेजिस्टन्स पॉवर, इम्युन सिस्टीम खूप चांगली होते. थॉट प्रोसेस ऑलवेज की नाही, निंदक पाहिजे तर आपण चांगले राहू शकतो. मला ना घरी बनवलेला पोळी भाजी भाकरी, Fantastic. भात आमटी वरण दही ताक कोशिंबीर हेच आवडतं. आणि स्वीट मला लागतं असं अजिबात नाही. आपण आता एक अमेरिकन वे ऑफ मेडिसिन प्रॅक्टिस याचं बोलतो, त्याचबरोबर एक भारतामध्ये जुना कन्सेप्ट होता किंवा अजूनही आहे की फॅमिली फिजिशियन, हो, की जे आजच्या काळामध्ये मिळणं खूप अवघड झालंय. आणि हे फॅमिली फिजिशियन मला जे आठवते की जर त्यांच्याकडे गेलो तर ते त्यांचा हात वापरायचे, स्टेथोस्कोप वापरायचे आणि त्याच्यावरनं एक सांगायचे बाबा हे तुला झालेलं आहे. पण आजकालचं मेडिकल फील्ड असं दिसतं की काही झालं की तुम्हाला कोणतं तरी डायग्नोस्टिक सेंटरला त्याला पाठवलं जातं. सो हाऊ इज दिस ट्रान्झिशनिंग? त्याच्यामध्ये मुख्य प्रिसिजन ही भावना आहे की समजा एखाद्याला आता डोकं दुखतंय तर त्याची 15 कारणं असू शकतात. तर फॅमिली डॉक्टर पूर्वी त्याचं जजमेंट वापरून एक निदान करायचा. हो. आणि त्या कुटुंबाला काही ऑब्जेक्शन नसायचं त्याच्यामध्ये. करेक्ट. आता कसं होईल की समजा त्याचं चुकलं फॉर सम रिझन तर त्याच्याबद्दल डिस्कशन होईल की बाबा काय. बरोबर. म्हणून तो म्हणता इन्व्हेस्टिगेटिव्ह मेडिसिन त्याच्यामुळे आलं की ते जास्त प्रिसाईज तुम्हाला इन्फॉर्मेशन देतं. पण मला असं वाटतं की इन्व्हेस्टिगेटिव्ह मेडिसिन हे थोडं पुढच्या स्टेपला यावं, बियॉन्ड फॅमिली डॉक्टर. फॅमिली डॉक्टरनी पहिला डिसिजन यावं की ह्याला इन्व्हेस्टिगेटिव्ह मेडिसिनकडे पाठवायचं का नाही. मी त्याला माझी कॉन्सेप्ट अशी आहे की फर्स्ट मेडिकल कॉन्टॅक्ट म्हणजे माझा एक कझिन समजा कॅनडामध्ये, मी नॉन डॉक्टर आहे, माझा एक मित्र कॅनडामध्ये डॉक्टर आहे, पण तो मला फर्स्ट व्हॉट्सॲप कॉलवरती अवेलेबल. मी त्याला व्हॉट्सअप केलं की आय वॉन्ट टू टॉक टू यू अबाउट हे काहीतरी त्यांनी मला कनेक्ट झाला. म्हणलं मला असं होतं मी काय, हे जे डिसिजन घेणारा पहिली व्यक्ती आहे ना ते आता जास्त व्हायला पाहिजे. त्याला आपण फॅमिली डॉक्टर म्हणण्यापेक्षा डॉक्टर इन द फॅमिली असं म्हणावं. की जो तुमचा असा माणूस आहे की ज्याला तुम्ही सहज कनेक्ट व्हाल आणि त्याला तुम्ही पहिला प्रश्न विचाराल की आता मी काय. तो म्हणाल की बाबा हे चांगलं दिसत नाही, तू हॉस्पिटलमध्ये जा, तर मग इन्व्हेस्टिगेटिव्ह मेडिसिन स्टार्ट होऊ शकतो. पण तो म्हणतो नाही तू साधं एक मेडिसिन घे. मग हल्ली दुकानामध्ये पण पॅरासिटामॉल मिळेल, ऍसिडिटीच्या गोळ्या मिळेल, ओव्हर द काउंटर मिळतील. तर हा डिसिजन घेणारी व्यक्ती तुम्ही निर्माण करायला पाहिजे तुमच्यासाठी. मग ती डॉक्टरच्या ह्याच्यामध्ये असेल आणि एक तुमच्या शेजारी करणारा अगदी BAMS BHMS युनानी डॉक्टर जरी असेल आणि तो तुमच्यासाठी असा एक कॉन्शियस डिसिजन घेऊ शकत असेल तर ही शुड बी युअर पर्सन. म्हणजे ही आता बदलायला, कारण सायन्स एवढं वाढलंय की एका डॉक्टरला सगळं माहिती असणं अशक्यच आहे. बरोबर. त्यामुळे ऑल दॅट ही हॅज टू से की लुक हे मला वाईट वाटतंय, चांगलं वाटतंय, आपण हे करू. हा डिसिजन घेणारा पहिली व्यक्ती पाहिजे अँड दॅट शुड बी युअर डॉक्टर इन द फॅमिली. आणि त्याचप्रमाणे डॉक्टर साहेब एक नेहमी मला प्रश्न पडतो की जेव्हा डॉक्टर स्वतःच्या रिलेटिव्हना ट्रीटमेंट देतो तेव्हा, कारण त्याचं मन जास्त इन्व्हॉल्ड असतं ना ब्रेनपेक्षा. सो हाऊ डज दॅट बॅलन्स हॅपन्स की मला ह्याच्यावरती सर्जरी करायची. एकतर फर्स्ट डिग्री रिलेटिव्हला कोणी जनरली सर्जरी करतच नाही. डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे काका मामापर्यंत चालतंय. आई वडील भाऊ बहीण यांच्यावेळी कोणा करतात नो डॉक्टर ऑपरेट्स. बरं. आणि त्यावेळेला मग ही विल इन्व्हॉल्व समबडी, ते आजूबाजूला असतील सगळं करतील, पण डायरेक्ट प्रोसिजरल ट्रीटमेंट देणार. वेरेज मेडिकलची ट्रीटमेंट असते ती मात्र देणं सोपं असते, ते देऊ शकतात. पण मोठं प्रोसिजर आहे, काहीतरी ट्रीटमेंट लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन आहे, अशा वेळेला ऑलवेज एक दुसरा डॉक्टर इन्व्हॉल्व केला जातो टू टेक द इमोशनल बर्डन ऑफ. आणि मग आपण डॉक्टर आहे आणि आपण त्याच्याशी मेडिकल लँग्वेजमध्ये चांगलं बोलू शकतो, डिस्कशन होऊ शकतं, पण निर्णय हा फायनली त्या दुसऱ्या डॉक्टरनी घेणं अपेक्षित असतं. पण त्या डॉक्टरवरती पण खूप प्रेशर येत असेल ना. पण तरी सुद्धा हाऊ डू यू कट दॅट लाईन की बाबा नाही हे मला आता ऑपरेशन थिएटरवरती हे करणं आवश्यक आहे. हे पूर्ण मेडिसिनमध्ये अगदी पहिल्या MBBS पासून आम्हाला ऑफ अँड ऑनच ट्रेनिंग मिळत. म्हणजे स्विच ऑन हे तुम्हाला अगदी तुमच्या घरी एक मुलीची बर्थडे पार्टी चालू आहे आणि त्यावेळेला सिरियस पेशंट ऍडमिट झालाय, सो यू हॅव टू स्विच ऑफ अँड स्विच ऑन. तर हे ट्रेनिंग असतं, त्यामुळे मोस्ट डॉक्टर्स एक्सपिरियन्स्ड वन्स हे ते मॅनेज करू शकतात. या प्रकारचं प्रेशर न घेता एक निर्णय, सपोज त्याला वाटलं की बाबा मला फार अवघड जातंय तर मग ही विल इन्व्हॉल्व समबडी असं. पण खूप अवघड असतं. आणि दुसरं म्हणजे आता खूप मोठे VIPs असतात त्याच्या वेळेला आपल्याला
एकदा एक खूप मोठे सिनियर पॉलिटिशियन ऍडमिट झाले, त्यावेळेला मी जाऊन पाहिलं त्यांना. मी पोचेपर्यंत मला 10 फोन झालेत, हे करा ते करा असं करा अमुक हे करा स्कॅन. अरे म्हणलं, मनात मी म्हणणार माझं काम आहे ते मला करू दे. पण तसं होतच, आम्ही आपली सोसायटी तशी डिझाईन्ड आहे, त्यामुळे आपण त्याला कुरकुर न करता ते ऍक्सेप्ट करायचं, बाबा असं होऊ शकतं. पण फायनली जाऊन तुमचा मेडिकल बेस स्ट्रॉंग पाहिजे आणि तुम्ही स्वतःला जे ट्रेनिंग देता मेंटल हेल्थसाठी ते त्यावेळेला उपयोगी येतं. आणि मी त्यासाठी सगळं हे इम्पॉर्टंट, तुमचं इंटेलिजन्स, तुमची स्टॅबिलिटी, तुमचं इमोशनल क्वेश्चन, तुमचा इंटेलिजन्स, सगळे या क्वेश्चन नकळत त्यावेळेला काम करत असतो. मी ऑटोमोबाईल क्षेत्रात नेतो. मला बरेचदा वाटतं की ऑटोमोबाईल आणि मेडिकल ह्याचं बरेचसे साधर्म्य आहे. आय अंडरस्टँड यू वर्क ऑन अ बीटिंग हार्ट, वी डोंट वर्क ऑन अ बीटिंग हार्ट. पण आम्ही म्हणतो की फ्युअल ॲडिटिव्ह वापरा, आपण म्हणतो सप्लिमेंट वापरा. सो हे साधर्म्य जे आहे ते, जसं आम्ही म्हणतो की लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल असेल तेव्हा 3 तासापेक्षा जास्त चालू नका. 3 तासानंतर ब्रेक घ्या, स्ट्रेच युअर बॉडी. ह्याच्यामध्ये गाडी जाऊ शकेल, 24 तास चालू शकेल गाडी, पण तुम्ही नाही चालू शकणार, तुम्ही 24 तास चालू नाही शकणार. तर हे साधारण तुम्हाला वाटतं का की, कारण की आपणही कार वापरता, गाडीमध्ये आणि माणसामध्ये साधारण ऍक्च्युली मी आता आम्हाला हल्ली ना आपण बघतो की सडनली यंग माणसं जातात ऑल ऑफ अ सडन कोलॅप्स होऊन. तर हे दिस इज इलेक्ट्रिकल फेल्युअर ऑफ द हार्ट. आणि आपल्याला हार्ट अटॅक असं ते त्याच्याबद्दल दॅट हार्ट अटॅक इज अ प्लंबिंग सिस्टीमचा फेल्युअर असतो. तर हे एक्सप्लेन करायला ते खूप मला सोपं जातं वेन आय एक्सप्लेन इट इन दिस ऑटोमोबाईल टर्म्स की बाबा इलेक्ट्रिकल फेल्युअर. दुसरं म्हणजे मी सांगतो, आपल्याला इथून समजा तुम्हाला मुंबईला जायचं आहे, 3 लेनचा रस्ता आहे, तर तुमची कार छान असणं, तुम्ही सगळे चांगली असणं, म्हणजे गिअर अमुक सगळं चेक केलेलं असणं आणि सुस्थितीत असणं, तुमची कंपनी चांगलं असणं, तुमचं म्युझिक चांगलं असणं, तुमचं मिरर म्हणजे तुमचा पास्ट एक्सपिरियन्स तुमच्याकडे, हे सगळं घेऊन जर तुम्ही निघालात आणि मेजॉरिटी ऑफ द टाइम मिडल लेन मध्ये राहिलात, तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली, तुम्ही ओव्हरटेक केलं बिझनेसमध्ये जसं करतो तसं, आणि परत मिडल लेन मध्ये असं करत गेलात तर तुम्ही मुंबईला चांगल्या वेळात आणि सेफली पोचाल. आणि लाईफ इज ऑल्सो एक्झॅक्टली लाईक दॅट. हे सगळं एक जर्नी आहे असं म्हणून, इट्स ए जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. एक क्लिशे आपण ऐकतो, पण त्यासाठी हेच पाहिजे की तुमचं शारीरिक हेल्थ चांगली ठेवणं, पास्ट एक्सपिरियन्सचा विचार करणं, फ्रेंड्स अँड फॅमिलीची कंपनी ठेवणं, हॉबीज ठेवून म्युझिक सारखा आनंद घेणं. आणि असं करत जेव्हा तुम्ही रिस्क न घेता चालू राहता आणि जेव्हा ऑपॉर्च्युनिटी वेळ त्यावेळेला जम्प घेऊन ते अचीव्ह करता, तर मग तुमचं जर्नी सक्सेसफुल आणि चान्सेस जास्त असतात. सो हे जेव्हा जेव्हा मी सांगितलं, इव्हन यंगस्टर लोकांना ते खूप अपील होतं की येस, दिस इज द वे इट कॅन बी ऑर शुड बी. म्हणजे जर्नी इज मोर इम्पॉर्टंट इफ यू हॅव टू रीच द डेस्टिनेशन. करेक्ट. आणि त्यासाठी हे सगळं आपण गाडीसाठी जे जे करतो ते सगळं लाईफमध्ये आपण करायला हवं आपल्याला. पण डॉक्टर साहेब, आपण लहानापासून ते मोठ्यापर्यंत पुण्यामध्ये झाले, तर आपलं जे बालपण पुण्यामध्ये गेलं, सो त्या ज्या आपल्या आठवणी आहेत पुण्याच्या, त्या जर आपण आमच्याबरोबर शेअर केल्या तर. बालपणीचा काळ सुखाचा वगैरे म्हणतात, तो होता की नाही मला माहिती. फार त्यावेळेला तंगी असायची सर्वच बाबतीत. म्हणजे पैशाची, घरामधली असं पैशाची असं मला म्हणायचं नाही, सर्व बाबतीत शॉर्टेज आहे. स्कूटरला 6-6 वर्ष, फोनला 2-3, अशा सगळ्या वातावरणात आपण, आमची घरी लहानपणी फ्रीज पण नव्हता. अशा मी 7वीत का 8वीत जाईपर्यंत घरात टेलिव्हिजन नव्हता घरामध्ये. आम्ही बिनाका गीतमाला रेडिओवरती ऐकणाऱ्या पिढीमधले लोक आहोत. पण तक्रार कसलीच नव्हती. म्हणजे तसं जरी असेल तरी आनंद, समाधान हे व्यवस्थित होतं, कारण की एक चांगली फॅमिली होती, चांगलं फ्रेंड सर्कल होतं, उत्तम शाळा होती, चांगले टीचर्स होते, आणि वेळ कसा जायचा कधी कळायचं नाही. सोमवार समर हॉलिडे आली की दुपारचे सगळे ते कॅरम खेळणं, हे खेळणं, सगळं नॅचरली सगळं यायचं. त्यावेळेला इव्हन बालगंधर्व हे नव्याने बांधलं गेलं होतं. तिथे जाऊन नाटक बघणं वॉज एक पर्वणी होती त्या काळची, अगदी नवीन त्यावेळेला. SSC ला मी पास आउट झालो 1973 साली. त्यावेळेला मार्क चांगले पडले म्हणून क्वालिटी रेस्टॉरंट मध्ये जाऊन कसाटा आईस्क्रीम खाणं ही त्यावेळेची पार्टीची संकल्पना होती. असं पण मी म्हणलं त्याच्यामध्ये काही. आणि एक आठवतो प्रसंग, म्हणजे 76-77 साली झालेलं जोशी अभ्यंकर मर्डर प्रकरण. त्यावेळेला म्हणजे भीतीचं वातावरण प्रचंड होतं. बरीच वर्ष, महिने ते टिकलं टिल दे गॉट अस. मग त्यावेळेला आम्ही ह्युमर आमचं त्यावेळेला पण असं चालायचं की विठ्ठलाच्या पायी थरारली वीट असं एक गाणं आहे. आम्ही म्हणायचो जक्कलच्या पायी, म्हणजे जक्कलमुळे थरारेली म्हणजे पुढचा जो शब्द वापरायचा मी न सांगण्यासारखा आहे, पण असं सगळं की इतकं ते टेरर वातावरण त्यावेळेला झालं होतं. पुणे घाबरलेलं. हो, अक्षरशः. पण
आमच्या कॉलनीमध्ये असलेले गणपती उत्सवामधले कार्यक्रम, त्यावेळेला गदिमा, दमा मिराजदार हे सगळे जण येऊन कथाकथन करायचे. रियालिटी शो म्हणजे काय, त्यावेळेला आम्हाला कळलं की संगीतच्या नाही का भावगीत स्पर्धा वगैरे, त्यावेळेला जजेस बसलेले आहेत, कॉमेंट देत आहेत, हे त्यावेळेला रिअली टीव्हीवरनं बघता खरा रियालिटी शो त्यावेळेला आम्ही पाहिलेला आहे. आणि ते दिग्गज लोक तेव्हा अवेलेबल होते, सहज असायचे आणि ते पण आनंद घेऊन शिकवायचे म्हणा किंवा बोलायचे म्हणा. तर असं एक म्हणजे त्याच्यामध्ये चांगलं वाईट असं काही न म्हणता हे स्टेटमेंट आहे की असं असं सगळं होतं आणि तो फार चांगला गेला. आणि पुन्हा खूप ग्रॅटिट्यूड आहे पुण्याबद्दल की एक प्रकारचं चांगलं लाईफ आपल्याला मिळालं, सोशल सर्कल मिळालं, मित्र मिळाले, फॅमिली मिळालं. सो येस, आय थिंक कोणी विचारलं की सेटल व्हायला पुणे कसं आहे, मी म्हणतो बेस्ट, काही प्रश्नच नाही. आणि अजूनही ते बरेच वर्ष तसंच राहील असं वाटतंय, कारण की पुणे सगळ्या दिशेने वाढतंय आणि त्याच्यामुळे पुण्याने स्वतःची इंडिव्हिज्युअलिटी कायम ठेवलेली आहे. करेक्ट. आणि सपोज काव्यशास्त्र विनोदानं किती रिच पुणे, पुण्यामध्ये ज्या टाईपचे कोर्सेस होतात, म्हणजे पॉट बनवण्याचा कोर्स आहे किंवा दुसरं हे असले काय पाहिजे ते कोर्सेस इथे होऊ शकतात. इतकं पुण्याचं ते श्रीमंती आहे ती एक पण प्रकारची. पुण्याने माणूस असंही सगळ्यांना सगळं काही शिकू शकतो ना, त्याच्यामध्ये तो त्याचा भाग आला. तो म्हणजे सगळ्या कला पुण्यामध्ये अजून आहे. आजही तांबटाळी पुण्यामध्ये व्हॅलिड आहे. ऍब्सोल्युटली. इट्स अ डाईंग आर्ट, बट ते पुण्याच्या लोकांनी जपलंय आणि वाढवत आहेत. आणि कसं व्हायला पाहिजे आता हळूहळू की टेरिटोरियल होता येईल. म्हणजे आता सपोज एका साईडला पुणे वाढलं, एखादा माणूस हडपसर एरियात राहतो, तर त्याचा मेजॉरिटी ऑफ द वेळ त्यांनी कामाची जागा, मुलांच्या शाळा हे सगळं त्या एरियामध्ये ठेवलं आणि कम्युटिंग कमी ठेवलं. मग तुम्हाला इतर ठिकाणी जायला वाव आहेच ना. सपोज तुम्हाला लग्नाला जायचंय, एखाद्या सवाई गंधर्वच्या ह्याला जायचं, तर त्याच्यासाठी तुम्ही वेगळा वेळ काढून जाऊ शकता. पण दररोज मला 1.5 तास लागतो ही तक्रार करण्यापेक्षा त्याच्यावरती तुम्ही उपाय शोधायला पाहिजे ना. आणि पुणे हे खवय्यांचं गाव. पुण्यातले जे रेस्टॉरंट्स आहेत आणि आता फ्युजन फूड पण आलंय, पण तरी सुद्धा ओरिजिनल किंवा आपल्याला आवडतं की नाही हे जायलाच पाहिजे, असे काही जागा आहेत का? हा, मी वी आर, आमची सगळी फॅमिली ब्रॉटअप ऑन वैशाली फूड. ते वर्ष वैशालीत जाते. आता वैशालीत जाणं म्हणजे असं घरगुती खाणं खाण्यासारखंच आहे. म्हणजे आमचं नेक्स्ट जनरेशन पण हा अनुभव सगळ्यांकडेच असेल की आमची मुलगी दिल्लीवरनं आली की पहिले वैशालीला जाणार पण मग घरी येणार. इतकं ते बरं वैशालीत खाऊन कधी पोट बिघडलेवा असं कधीच आयुष्यात झालेलं नाही. पण आणि त्याच्यातला जो एक फॅमिलिअरिटीचा भाग आहे, तिथे 4 मित्र भेटतात आणि ज्या पद्धतीने सगळे स्टाफ तुम्हाला वागवतो किंवा एक फॅमिली, तो पण ऑफकोर्स त्याच्यातला एक अट्रॅक्टिव्ह भाग आहे. मग खूप लोक बोलतात क्वालिटी पूर्वीसारखी राहिली नाही, अमुक तो. त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आता एक भावनिक कनेक्शन आहे त्याच्याशी. त्यामुळे वी कंटिन्यू टू बी, आठवड्यात 3 दिवस तरी मी तिथे असतो. पण एकंदर कोरेगाव पार्क असो नाही तर बालेवाडी हाय स्ट्रीट असो, ज्या पद्धतीचे इटरीज पुण्यामध्ये आले, अनबिलिव्हेबल होतं. आणि काय तुम्हाला पाहिजे त्या टाईपचं फूड, त्या पाहिजे त्या व्हरायटीचं फूड म्हणा किंवा लेवलचं फूड तुम्हाला मिळू शकतं असं. त्यामुळे तक्रारीला अजिबातच काहीच जागा नाही. आणि पुण्याची बेसिक संस्कृती ही कला आणि शिक्षण या 2 बेसिसवरती तयार झालेलं पुणे. आणि अजूनही ते चांगलं चालू आहे असं मला वाटतं. म्हणजे तक्रारीला म्हटलं तर सगळीकडे आहे, कंजेशन आहे, स्वच्छता नाही, मोठेचं पात्र क्लीन नाही, हे सगळ्या गोष्टी आहेतच, त्याच्याबद्दल कोणी नाही म्हणत आहे. पण तरी सुद्धा इट स्टील कंटिन्यूज टू बी अ प्लेस वेअर यू कॅन बी रिझनेबली हॅपी. सो कारण की आजही पुण्यामध्ये हे सगळे ऑटोमोबाईल जर्नलिझमचा पुणे हे माहेरघर आहे. हो. आणि त्याचप्रमाणे आय थिंक डॉक्टरीमध्ये पण BJ मेडिकल असो, ससून सारखी एक संस्था आहे पुण्यामध्ये की जिथे डॉक्टरांना शिकायला भरपूर मिळतात, नंबर ऑफ केसेस, व्हरायटी. तर तिथे पुण्याची डायव्हर्सिटी खूप स्ट्रॉंग आहे असं वाटतं का आपल्याला? आय थिंक मेडिकली तर पुणे खूपच छान आहे. म्हणजे इव्हन प्रायव्हेट हॉस्पिटल्सनी बऱ्यापैकी ते खूप पुढे नेलेले आहेत, म्हणजे लेवल ऑफ कॉम्पिटन्स. पण आम्ही सगळेजण गव्हर्नमेंट हॉस्पिटलचेच प्रोडक्ट आहोत आणि वी आर प्राऊड ऑफ दॅट टीचिंग आणि इट कंटिन्यूज टू बी दॅट वे. बेसिक डॉक्टर हा बऱ्यापैकी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच तयार होतो किंवा अशा ह्याच्यामध्ये. आणि पुण्याचं मेडिकल फील्ड हे मी म्हणेन की खूपच इव्हॉल्व्ड आहे. मला स्वतःला काही असं झालं तर कुठे बाहेर जायची मला जरूर वाटणार नाही. या गोष्टी ज्या चांगल्या आहेत त्या चांगल्या आहेतच आणि तक्रार न करता आपण त्याच्यात
चांगलं राहणं. दिस इज व्हॉट इज कारण की जो बाहेरून येऊन पुण्याला नावं ठेवतो त्याच्यावरती माझा खूप आक्षेप असतो. कारण की आमच्या शहरामध्ये जे चांगलं आहे हे तुला माहित नाही, त्याच्यामुळे वाईट बद्दल बोलायची तुला मुभाच नाही. हाऊ कॅन यू टॉक बॅड अबाउट माय सिटी ऑर माय कंट्री फॉर दॅट मॅटर. की आणि हे सगळं वैविध्यपूर्ण तयार झालेली सिटी आहे. आणि तिकडे पण असं सपोज आपण जातो परदेशी वगैरे नाही का, इतका लोनलीनेस आहे तिथे. म्हणजे माणूस भेटत नाही तुम्हाला किलोमीटरच्या किलोमीटर पर्यंत. तर तो जो ह्युमन आयसोलेशनचा प्रकार आहे तिथे तो. कारण की आपण जसे वैशालीचे रेग्युलर राहतो आम्ही, आयसोलेशन होत नाही. जर समजा एखाद्या दिवशी मी जर एकटा असेल, आय स्टील कॅन गो टू रुपाली अँड सिट देअर अँड आय विल हॅव पीपल टू टॉक. माझ्यासाठी बोलणं हे खूप महत्वाचा विषय आहे. की नाही तर ते क्लॉस्ट्रोफोबिक होतं की, आणि त्याच्यासाठी पुण्यामध्ये खूप जागा आहे तिथं तुम्ही व्हेंट आउट होऊ शकता आणि लोक तुम्हाला ॲक्सेप्ट करतात आहेत तसे. तर पुणं जसं वाढत चाललंय आणि पुण्यामध्ये वैविध्यता येत चालली आहे, तर बऱ्याचशा गोष्टी पुण्यातनं गायब झाल्या. तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? खरं तर असं विचार केलं तर मला जाणवत राहतं, म्हणजे पिक्युलियर गोष्ट आहे की घरात असताना रस्त्यावरनं येणारे आवाज हे आता गायब झाले. म्हणजे तो कधीतरी येणारा वासुदेव असो किंवा ते बंगारवाले लोक असो किंवा हातगाडीवरनं जाणं किंवा अगदी कचऱ्याच्या गाडीची घंटा असो, हे सगळे आवाज दिवसभर येत राहील. इव्हन रात्री पण गुरखा पण ओरडत जायचा. आय डोंट नो का ओरडायचा तो, पण ओरडत जायचा. हे सगळे आवाज वॉज इन अ वे ऑफ इट वॉज तो एक्सपिरियन्स. ते आता राहिलंच नाही, कारण आपण सगळेजण अशा बंदिस्त जागेत राहायला लागलो आणि ही सगळी मंडळीच डिसअपिअर झाली. इव्हन असे त्यावेळेला कन्स्ट्रक्शन असे ओपन व्हायचे, तर एखाद्या कन्स्ट्रक्शन साईटच्या जवळपास जाऊन ते सिमेंट मिक्स होणं, ते जाणं बघत राहणं, हे सुद्धा मला भयंकर आवडायचं. किंवा कलईवाला यायचा, तो त्याची ती सेटअप करायचा आणि ती कलई करायची. हे पण सगळे प्रोसेसेस ज्या होत्या त्या हळूहळू आता नाहीच आहेत. त्यामुळे प्रॉब्ली ते सगळं गायब झालं. पण मी त्याच्यातलं परत तसंच आहे की तो आनंद होता, तो आनंद नाहीये म्हणून दुःख आहे असं नाहीये. टाइम्स हॅव चेंज आणि आता आपण एक वेगळ्या जगात राहतोय. आणि ते दान सुटे गिराण वगैरे त्यावेळेला ते सगळं संपलं डॉक्टर. आय थिंक इट्स अ नॉस्टॅल्जिया. हो, पण तरी तो आहे. हेच गोष्टी गायब झाल्या. बाकी मग माणुसकी गायब झाली का असं विचारला तर मला नाही माहिती याचं उत्तर. कारण क्लोज ग्रुप्स मध्ये ह्याच्यामध्ये तसंच आहे होत आपण. बरोबर. एका सोसायटीमध्ये म्हणून फारकत होणारच आहे. एवढा मोठा जर एवढे लोक पॉप्युलेशन झाली तर थोडे इकडे तिकडे तुटक होणारच आहोत आपण. आणि मला एक नेहमी कुतूहलाचा प्रश्न आहे की डॉक्टरांना डॉक्टर साहेब का म्हटलं जातं? कारण कुठेही गेला तर डॉक्टर साहेब, ह्याच्या मागचे काही हिस्ट्री आहे का? काही नाही, मलाही तो कुतूहलाचा प्रश्न आहे. मलाही माहिती नाही का, किंवा डॉक्टर सो अँड सो असं इंट्रोड्यूस करून द्यायची काही जरूर नसते. मग कोणी इंजिनियर सो अँड सो असं नाही इंट्रोड्यूस करून. हो, ते सगळीकडे ते डॉक्टर साहेब म्हणजे ते, आणि त्याच्यामुळे त्याचा शॉर्टकट आला आता SB. बापरे, इंग्रजीमध्ये लिहिताना SB लिहितात त्याला. आय थिंक मी म्हटलं असं की हल्ली डॉक्टर शुड बी लुक्ड ॲट ॲज अ प्रोफेशनल. आय थिंक ते जास्त बरं वाटतं आम्हाला. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. थँक्यू. इट वॉज अ युनिक एक्सपिरियन्स. मजा आली खूप. थँक्यू व्हेरी मच ऑन दिस नोट. थँक्यू. आपल्याबरोबर खूप छान वाटलं.